दिल्लीमध्ये चौथ्यांदा सत्ता स्थापन करू, आम आदमी पार्टीचे फिरोज बागवान यांनी दर्शविला विश्वास। दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये जालना शहरातील आम आदमी पार्टीचे पदाधिकारी प्राध्यापक सुभाष देठे, तनुज बाहिती व फिरोज बागवान यांनी कॉलिंग कॅम्पेन करून आम आदमी पार्टीसाठी प्रचार केला। या प्रचारादरम्यान जवळपास 1000 लोकांशी संपर्क करून त्यांचे मत जाणून घेतले। त्यानुसार जनतेने कॉलिंग कॅम्पेनमध्ये दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आशा आहे की दिल्लीत चौथ्यांदा आम आदमी पार्टीचे पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल व जनतेचे जनकल्याणासाठी राबविलेल्या योजना पूर्ण ताकदीने आम आदमी पार्टी पुन्हा राबविणार अशी हमी आम आदमी पार्टीचे जालना जिल्हा मीडिया पर्सन फिरोज बागवान यांनी व्यक्त केली। यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे, मराठवाडा कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक सुभाष देठे, जालना शहराध्यक्ष तनुज बाहिती, जालना शहर सचिव रविकुमार सूर्यवंशी इत्यादींची उपस्थिती होती। जय भारत। 5 फेब्रुवारी 2025ला दिल्ली विधानसभेची जी निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये जालन्यातून आमचे मराठवाडा कार्यकारिणीचे सदस्य सुभाष देठे गुरुजी, जालना शहराध्यक्ष तनुज बाहितीजी आणि मी फिरोज बागवान, आम्ही सगळ्यांनी आमचं जे कॉलिंग कॅम्पेन अभियान आहे त्या कॉलिंग कॅम्पेन अभियान अंतर्गत जालन्याहून दिल्लीतले जवळपास 1000 मतदारांना आम्ही कॉल केला आणि त्यांचे मत जाणून घेतल्या। त्या मतामध्ये 99% लोकांनी आम्हाला अशी हमी दिली की आम्ही आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला मत करणार, आम आदमी पार्टीला आम्ही मत करणार। दिल्ली निवडणुकीमध्ये देशात लोकशाही संपूर्ण करण्यासाठी भाजपाने साम डाम दंड भेद वापरून आणि जेवढे संविधानिक संस्था आहे त्यांना पंगू करून ज्या पद्धतीने विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्याचा मी निषेध करतो। आणि आम्हाला लोकांनी जे फीडबॅक दिलेला आहे, मतदारांनी जे फीडबॅक दिलेला आहे, आम्हाला अशी खात्री आहे की उद्या चौथ्यांदा 100% आम्ही सत्ता स्थापन करू आणि दिल्ली चौथ्यांदा आम आदमी पक्ष सत्ता स्थापन करून जनकल्याणकारी योजना पुन्हा फार वेगाने चालवून जनतेचं कल्याण करणार आहे। जय भारत, जय महाराष्ट्र।